बाबांना आईला विचारलं, आई बाबा काय झालं? काय सांगा रे म्हणे, बाळा आतापर्यंत 30-40 वर्षात जी गोष्ट घडली नाही ती आज घडली. त्या घरी आलेल्या वारकऱ्यानं जेवण्याच्या दक्षिणात तुझ्या बायकोला मागितलंय. त्या व्यक्तीनं सांगितलं, बाबा जी चूक महाभारतात द्वापार युगात जी पांडवांनी केली ती चूक मला करता येणार नाही. धर्मराजानं चूक केली, ती द्रौपदी पणाला लावली होती. धर्मराजाची चूक आहे. 4 श्लोक विरोधात गेले धर्मराजाच्या. पत्नी ही पणाला लावता येत नसती. पत्नी ही पणाला लावण्याचा प्रसंग नाही, वस्तू नाही आहे ती. निषेध सांगितले, 4 श्लोक विरोधात गेले धर्माच्या. हाताम धर्मकृती स्तते वचन स्वभार्यायाम ज्या येथे यत्पिंडा भयतो हो धर्मानुरागे स्तते वच. शास्त्रात निषेध सांगितलं, धर्मानं चुकीचं काम केलं म्हणे. जी महाभारतात पांडवानं चूक केली ती मला कशी करता येईल, हेही तिथेच रडत बसले. बाईने विचार केला, दारातला वारकरी उन्हाते, मामांजी आतमध्ये आहेत, आत्याबाई आतमध्ये आहेत, मालकही आतमध्ये गेलेत, काय करायलेत? पाहिलं तर सासरे रडायलेत, सासूबाई रडायल्यात, नवराई रडायला. काय झालं मामांजी? बोल ना सासरा. काय झालं आत्याबाई? काही बोल ना. नवऱ्याला बाजूच्या घरात घेतलं आणि पती परमेश्वराचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, मालक तुम्हाला विनंती आहे, आई बाबा का रडतात, तुम्ही का रडतात, त्याचं कारण सांगा. काय सांगा वाटून होत्या नवऱ्याला? लक्ष्मी, दारातल्या वारकऱ्यांनी जेवणाच्या दक्षिणेत तुला मागितले म्हणून आई बाबा रडायलेत आणि मी तुला दान देऊ शकत नाही याच्याकरता मी रडायलो आणि तो वारकरी जात नाही. करायचं काय? त्यागाचं प्रतीक आहे लोकांचं. काय त्याग असेल या लोकांचं कल्पना करा. पण तिनं सांगितलं, मालक आतापर्यंत तुमच्या घरी आलेला वारकरी कोणी चिन्मुख झालेला नाही आणि हा वारकरी विन्मुख होऊ नये याच्याकरता दक्षिणात त्यांनी मागितलंय. मी जर जाण्यासाठी तयार असेल तर आपली हरकत आहे का? काय हरकत नाही म्हणजे तुझी इच्छा. आतमध्ये गेल्या, हातपाय धुतले, पातळ बदललं, कोरं पातळ घातलं आणि मालकाचं दर्शन घेतलं. आधी नवऱ्याचं दर्शन घेतलं आणि देवघरामध्ये सासरे पडलेले होते. मामांजी, मामांजी उठा. मामांजी म्हणल्या सासऱ्यांना, मामांजी उठा. काय बाई, त्या वारकऱ्याने दक्षिणेत मला मागितले, मी जाण्यासाठी तयार आहे, फक्त मला पाया पडू द्या. सासऱ्याच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर सासरा सुनाला आशीर्वाद देता देता हात वरी घेतला. हिंमतच झाली नाही आशीर्वाद द्यायची. टप 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 सुनाच्या पाठीवर पाणी पडलं डोळ्यातलं. उभं राहून पाहिलं, मामांजी तुम्ही रडता? ज्या वारकऱ्यांनी मला दक्षिणेत मागितले मी स्वतःहून चालले, तुम्हाला पाया पडते, आशीर्वाद दिला नाही आणि तुम्ही रडता? डोळ्यातलं पाणी माझ्या पाठीवर पडतंय. तोंडावर हात फेरिला. बाई, जशी मालकाला लेक जितकी आवडती तितकी सून लेकीच्या दर्जाची असती ग. अगं, माझी लेक दुसऱ्याच्या घरी गेली, माझ्या मुलाची धर्मपत्नी म्हणून आलीस, तू आमच्यासाठी लक्ष्मी आहेस, आमच्यासाठी जगदंबा आहेस, आमच्यासाठी देवी आहेस, आमच्यासाठी आमची मुलगी आहेस. आणि आमच्या घराण्याची परिस्थिती पाहून तुझ्या बाबानं आमच्या घरी दिले आणि उद्या जर कळालं आमच्या घराण्यातल्या लोकांनी सून दान केली तर सगळी लोक थुथू करतील आमच्यावर. काय सांगणारे मी पाहुण्या रावण्यात, काय बोलणारे प्रतिष्ठित वारकऱ्यात. मामांजी काळजी करू नका, सगळ्या गोष्टी गोड होतील. मी पुन्हा एकदा पाया पडते, मला आशीर्वाद द्या. आणि पुन्हा एकदा पायावर डोकं ठेवलं, पण आशीर्वाद नाही भेटला. हात पाठीवर टेकायची हिंमत होत नव्हती, फक्त डोळ्यातून पाणी पडत होतं. तिसऱ्यांदा असंच केलं. चौथ्यांदा सुनानी डोक्यावरच्या पदराचा एक कोपरा हातात धरला आणि सासूचे सासऱ्याचे डोळे पुसले. सासू सासऱ्याला दुःखातून मुक्त करणाऱ्या फक्त 6 सुना जन्माला आल्या. सासऱ्यांचं त्यांनी सासूचं सासऱ्याचं रन्न बंद करणाऱ्या 5-7च सुना आहेत. एका ठिकाणी 9 सांगितल्या, एका ठिकाणी 14 सांगितल्या. कायमस्वरूपी सासू सासऱ्याला रडिणाऱ्या कुंटाला न सुना येतात.
पण सासू सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणाऱ्या मात्र ठराविक सुना, त्याच्यातली ही एक सून आहे. डोळे पुसल्यानं सांगितलं मामांजी, एक लक्षात ठेवा, गेल्या 40-50 वर्षापासनं घरी आलेल्या अतिथीला जेवू घातल्याशिवाय जाऊ देत नाहीत, अशा निष्ठावंत वारकऱ्याची मी सून आहे. आणि तुमच्यासारख्या निष्ठावंत वारकऱ्याच्या सुनाला मागायला काय कोणाची मायवेली, काय कोणाची मायवेली. सासऱ्यानं सांगितलं, बाई तुला कळत नाही, 4 घंट्यापासून ते तुला मागण्यासाठी. काळजी करू नका मालक, मामाश्री काळजी करू नका, मामांश्री काळजी करू नका. तुम्हाला वाटत असेल ते मागेल, पण माझ्या सासू सासऱ्याने घरी आलेला एकही व्यक्ती उपाशी जाऊ दिला नाही. माझ्या विटेवरच्या मालकाचं तुमच्यावर प्रेम आहे, काळजी करू नका. 5च मिनिटात दूध आणि पाणी वेगळं होईल. बाहेर आली सासू सासऱ्याचं दर्शन घेऊन. त्या माऊलीचं नाव होतं भागीरथी. भागीरथी नाव होतं त्या माऊलीचं, भागीरथी. बाहेर आल्या आणि दारातल्या वारकऱ्याला प्रणाम केला, पायावर डोकं ठेवलं, चला मी तुमच्या सोबत येते. आता पायावर डोकं ठेवल्यावर पुन्हा पाठीवर पाणी पडू लागलं. त्या बाईच्या लक्षात आलं, भागीरथी बाईंच्या, मी डबल सासऱ्याच्याच पाया पडते का काय. म्हणून उठून रवणेकर उठून वरी पाहिलं ना, वरी पाहिलं ना, त्यावेळेला वारकरी नव्हता, माझा पंढरपुरातला मालक, पंढरपुरातला मालक होता. मालक माझी माय, हे माझी माय, या निष्ठावंत वारकऱ्याच्या कुळामध्ये लक्ष्मी म्हणून आलीस. ह्या कुळाचा सन्मान किती मोठा आहे, हे कुळ किती त्यागी आहे, किती निष्ठावंत कुळ आहे, याची परीक्षा पाहण्यासाठी मी आलो. सत्वाचा सागर, बोधल्याने सुनदी धली दान. त्या कुळाचं नाव होतं बोधले कुटुंबीय. आणि याच कुटुंबात जन्माला आलेलं रत्न, याच कुटुंबात जन्माला आलेलं रत्न उद्या परवा आपल्याकडे कीर्तनासाठी येणार आहेत. दादांचं कीर्तन आहे उद्या परवा या सप्ताहात, या सप्ताहात. आणि दादांच्या कुळात जन्माला आलेली ही माऊली मानकोजी बोधले, या कुळात, या कुळात. कल्पना करा किती त्यागी कुटुंब असेल वारकरी संप्रदायातलं. आणि या कुटुंबियांसाठी म्हणून निळोबर आहे. पुन्हा पहिल्या कडव्यात म्हणतात, काय हा काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा. तुकोबरायच्या घरी फकीर गेले, अलग ठोकली, भिक्षां देही मा. तुकोबरायच्या कन्या भांडे घासीत होत्या, आईसाहेब भाकरी करीत होत्या. जिजाबाई, माय, ए माय, माय शब्द किती गोड आहे बघा ना, आहे का नाही. ए आई ग, किती शब्द गोड आहे. मम्मी, असं पेट्रोल निघल्यावानीच नाही का, आहे का नाही. जसा जाळच निघलाय, जाळच. हो, आपल्याला सवय लागली घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. हो, ते इंग्रज गेले तरी अजून त्याचे शब्द आपल्या बोकांडीवर टाळू रगडायत लागलेत. केस ठुले नाही डोक्यावर त्या शब्दाने. आपले शब्द वापरी जा, वापरी जा आपले शब्द. लय ताकद शब्दात आपल्या. माझा मराठाची बोल कौतुके, अमृताते ही पैजा जिंके, आणि आयशा अक्षरे रसिके मिळवीन. हे मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आळंदीतल्या मालकांचं वाक्य राजू हे. बाकीच्या भाषा शिकू नका असं म्हणत नाही, पण घरी बोलत असताना आपल्या बोला ना, आपल्या बोला, आपल्या बोला. काय जिभेला किडे चावतीत का आपल्या.
आपलं जतन केलं पाहिजे, आपलं जतन केलं पाहिजे, मग वाढत असतो धर्म. असो. माय दारात एक बाबा आलेत. आईसाहेब पलिकून होत्या, भाकरी टाकू लागल्या, सगळं पीठ काठ होती तरी चिल्यालं. काय त्यांचा महिमा वरून वारंवार सांगतोय. विचारलं, बाई कसे दिसतेत ग ते बाबा? हिरव्या रंगाचं कपडा डोक्याला बांधलेला आहे, हिरवाच कपडा कमरेला गुंडाळलेला आहे, हातामध्ये कटूर आहे, एका हातात चिमटा आणि त्याच हातामध्ये मोराच्या पंखाची पेंडी आहे. बाईसाहेबांनी सांगितलं, बाई त्यांना फकीर बाबा म्हणतात. काय देते बाई? बाई एखादं पानग देऊ का? माय नको ग, पाणी टाकलेली वस्तू फकीराला देऊ नये, कोरडा शिदा द्यायचा आहे, आणि आपल्याकडं कोरडा शिदाच नाही. भांडे घासता घासता अंगाला हात पुसला, हात ओलसर होता. असं वाटलं गरिबीमुळे आई देत नसेल, म्हणून तुकोबरायच्या धर्मपत्नीची तेजस्वी कन्या, तुकोबरायची तेजस्वी कन्या, ह्या माऊलीनं पिठाच्या गाडग्यात हात घातला. पिठाच्या गाडग्यात हात घातला तर गाडग्यात काहीच नव्हतं, पण हाताला पीठ चिटकलतं, पांढरं पांढरं कण चिटकले. आणि तुळशी वृंदावनापाशी अनगडशा फकीर उभे होते. जिजाबाई आल्या, फकीर कदरून 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 खाली बसलो. मांडी खाली चिमटा, मांडी खाली मोराच्या पंखाची पेंढी, मांडी घातली, पुढं कटोरं ठुलं, आणि तुकाराम महाराजाची वाट पाहत फकीर बसलो होतो. कारण फकीराला पक्क माहितो, जी मथारी बोलती का ती खोटं बोलत नाही. त्या मथारीनं सांगितलं, तुकाराम महाराजाच्या घरी तो कटोरं भरून मिळालं. आणि मग चिमुकल्या कन्या आल्या तुकोबरायच्या आणि हात जोडले. फकीर बाबा, आवाज, फकीर बाबा, माझे बाबा घरी नाही आहेत. फकीर बाबा, आमच्या घरी तुम्हाला देण्यासारखं काही नाही. फकीर बाबा, टोपल्यामध्ये 2-4 पानगे आहेत, पण पाणी टाकून केलेली पानगे आहेत, आणि पाणी टाकलेली वस्तू तुम्हाला देत नसतात, असं आमच्या आई म्हणतात. फकीर बाबा, फकीर बाबा, माझे बाबा असते तर तुम्हाला रिकाम्या हातानं जाऊ दिलं नसतं. फकीर बाबा, फकीर बाबा, एवढ्या वेळेस माफ करा, तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काही नाही. फकीर बाबा, खळा खळा डोळ्यातून पाणी आलं आणि हात जोडले. फकीर त्या चिमुकल्या मुलीकडे पाहत होते. काय सात्विकता आहे, काय धर्मशीलता आहे, काय पावित्र्य, काय वाणिज्य शक्ती आहे. चिमुकली कन्या असताना माझ्या भारत देशातली, माझ्या महाराष्ट्राच्या मातीतली, माझ्या तुकोबरायची कन्या एका फकीराला हात जोडते आणि सांगते, दादा आमच्याकडं तुम्हाला देण्यासाठी काही नाही, आम्हाला माफ करा. आईनं सांगितलं होतं, बाई फकीर हा ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा असतो, आणि हा जर रिकाम्या हातानं गेला तर आपल्याला शाप देईल, म्हणून हात जोडले. फकीर बाबा, आमच्याकडे काहीच नाही, काहीच नाही. नुसतं फकीर बघत होता. आणि हात जोडल्याच्या नंतर हाताच्या खाली फकीर बाबाचं कटोरं होतं. कटोरं होतं फकीर बाबाचं कटोरं. मगरजी हाताला चिटकलेले काही कण त्या कटोऱ्यात पडले, तर फकीराचं कटोरं भरून ओतू गेलं, भरून ओतू गेलं, सांडून गेलं कटोरं, सांडून. त्या फकीरानं सांगितलं, बहनजी आता मैं, बहनजी मैं आता. जी फकीर बाबा या. फकीर बाबा, आम्ही काही देऊ शकत नाही, तर आम्हाला आशीर्वाद देऊन जा, आम्ही गरीब माणसं आहेत. फकीर बाबा, आम्हाला आशीर्वाद देऊन जा. जी बहनजी आता मैं. आणि मग फकीर बाबानं बसल्या बसल्या उठल्याच्या नंतर कटोऱ्याला हात लावला, तर कटोरं जड झालतं. खाली पाहिलं, इन्शाल्लाह, ला इलाही ला इल्ला रहीमिल्ला, बिस्मिल्लाह, इंशाअल्लाह, ला इलाही ला इल्ला. आप तुकाराम है? बहन जी, आपका नाम तुकाराम है? चिमुकल्या कन्येनं सांगितलं, फकीर बाबा,
तुकाराम महाराज माझे बाबा आहेत. कटोर खाली टेकलं, हातात मोराच्या पंखाची पेटी घेतली आणि तुकोबरायच्या चिमुकल्या मुलीचे पाय फकीर मोराच्या पेंडीनं झाडीत होता. तुकाराम महाराज किती श्रीमंत आहे त्याचं काय डोकं लावावा. ज्या तुकोबरायच्या कन्येनं एका वारकऱ्याच्या पोरीनं भरलेला हात झटकल्याच्या नंतर, एक कणभर पीठ भरल्याच्या नंतर फकीराचं कटुर भरतय. हजारो क्विंटल टाकल्याच्या नंतर भरत नाही, पण एका वारकऱ्याच्या पोरीनं कणभर पीठ टाकल्याच्या नंतर भरतय. ही त्यांच्या मुलीत ताकद आहे. त्या तुकोबरायचा अधिकार किती मोठा असेल, किती मोठा असेल. म्हणून माझे निळोबराय म्हणतात, काय त्यांचा महिमावर काय त्यांचा महिमा माझ्या संतांचा आहे राजांनो. म्हणून निळोबाराय म्हणले मी किती वर्णन करू. एका घरी माझा पंढरपुरातला मालक आला. सोबत एक दोन होते. गरुडाला सोबत घेतला असेल, अजून कोणी एखादा सोबत असेल, पण वारकऱ्याच्या रूपात आल्याबरोबर पाय धुवायला पाणी दिलं, बसायला टाकलं. आपल्याकडे आदर आतिथ्य करण्याची पद्धत आहे. पाय धुवा, बसायला टाकणे, पाणी दिलं, दूध घेता का, सगळं काही विचारलं. आणि मग विचारलं, महाराज 9:30 वाजलीत पहाटेची, तासा 2 तासात स्वयंपाक होईल, आपण जेवून जा. अगरे बुवा, असं ज्यांच्या घरी गेले त्या वारकऱ्यांनी घरी आलेल्या वारकऱ्यांना असं म्हटलं, जेवून जा म्हणजे जेवून जा. ठीक आहे म्हणले. काय करायचं जेवायला म्हणले, पुरणपोळीचा स्वयंपाक करा. वा, लक्ष्मी जी मालक, जी म्हणणारी बाई तुमच्या तिथं कोणी बसलेली आहे का नवऱ्यानं आवाज दिल्यावर? कोणी एखाद्या शेजारणीनं सांगा, नवऱ्यानं आवाज दिल्यावर ही बाई जी म्हणती मी तिच्या चपलाच्या पाया पडतो. चपलाच्या पायावर पाणी टाकून ते पाणी पिईल, चपलाच्या पाया पडतो, जी म्हणती की एखादी बाई. आणि काय येडेवानी करता, सक्रातीच्या दिवशी इशीच गाडगे घेऊन फिरता. किती महाराज मेल्यावर सुधरत आणि तुम्ही पहिली गोळी मला घाला.
जी बाई नवऱ्याचा आदर करते ती बाई माझ्या विटेवरच्या मालकाला आवडती. जी बाई आपल्या नवऱ्याचा आदर करते ती बाई माझ्या काशीतल्या मालकाला आवडती. जी बाई आपल्या नवऱ्याचा आदर करते ती माझ्या संतांना बाई आवडती. नवऱ्याचा आदर करीत नाही, महाराजाला काजून बदाम टाकून दूध देते. हो, ही बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. हे अल्ताफजी गलत काम है, ये सही काम नहीं हो. लय मोठा परमार्थ माझ्या माईंनो. आपल्या पतीला देव मानायचं, दुसरा परमार्थच नाही कुठला, काही नाही. नवऱ्याला ओस ओस करीती, लवंगा उपास धरीती, खारकाव बुधवार, हो लवंगाव मंगळवार. हे उपासन तापासन कुठे देव भेटत असतो त्यानं. आणि त्यातली त्यात आपल्याकडे उपास फक्त 29च सांगितले आणि एक सोमवार सांगितला. एक उपास सोडीन तुम्ही एक. माझ्या माईंनो, माणसं व्यसनी आहेत तरी कमी आजारी पडायलेत. तुम्ही व्यसन करीत नाही तरी जास्त आजारी पडता. याचं एकमेव कारण आहे, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायने जे उपास सांगितले नाही ते तुम्ही धरतात. करायचे नाही ते उपास. हा, ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतील ते उपास करा. माणसाला विलय काहीला उपास धरायचा ना. आमची इथे एक जण 9 दिवस साबुदाणा खात होता. धर बापा उपास जगदंबेचा, त्याबद्दल दुमत नाही. आदिशक्ती ती जगदंबा माता, तिच्या विरोधात मी कसा बोलन, काय बाळ्याची टप्पर आहे. पण 9 दिवस उपास धरीतून दसरा झाला की घोरपडी धरीतू. भडव्या, देवी येडी वैरे तुला पावायला. हा, तिनं रावणाचा भोगा केलाय तर तुला आपटू आपटू हाणायला तिला काय कमी ताकद आहे? नाटक करू तू आपला. बाजावर बसत नाही, गादीवर बसत नाही. 9 दिवस साबुदाणा खातून दसरा झाला की याच्या त्याच्या पोवळी इचकी तू. याच्या उसात वाघूर लाव, त्याच्या उसात वाघूर लाव. ये मासा आवळीन तो या गळ्याला. चिरपीर पण नाही करता याचं. नाटका परमार्थ देवाला नाही आवडत. चला लक्ष्मी जी शब्द आला. सरपंच जी मालक, वारकरी आलेत, पुरणपोळीचा स्वयंपाक करा. आणि त्या काळात पुरणपोळी करणं म्हणजे फार कठीण होतं. मी असं घरी गेलो की सकाळी स्नान केलं की गडबडीत आमच्या घरचे एका ताटात एक लहानशी पुरणपोळी, त्याच्यावर 1 चमचाभर तूप. भाई काही म्हणा पण तुम्ही एवढं खाच. मी म्हणलो काय? नाही म्हणे 11 दिवस नियम आहे तुम्हाला, रोज सकाळी 1 पुरणपोळी द्यायची. आणि म्हणलो रोजची रोज पुरण कवा शिजवायली? नाही म्हणली मागच्या महिन्यातच शिजिल. तर या बा माझ्या बायकोर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. हा, इतकी येडी होय मी. अरे तुम्हाला राग येईन म्हणून मी तिच्यावर घेतलं, तुमचं पिळायलोय हे ध्यानात ठेवा. मी म्हणलं 11 दिवस मला पुरणपोळी देणार, रोजची रोज कुठं ती म्हणली एकाच दिवशी शिजवलं फ्रीज मध्ये ठेवलं. चला का गोडे सुविधा आहेत. त्याच्यातलं कितपत योग्य कितपत अयोग्य आपण काही विज्ञानातला तज्ज्ञ नाही, आयुर्वेदातला तज्ज्ञ नाही. तुम्ही तुमचं ठरवा. पण त्या काळात ह्या सुविधा नव्हत्या. पुरण पात्र नाही, काहीच नाही. पाटावर उठा. सासूबाईनं पुरण शिजिलं, बाकीचं करत होत्या. सुनबाईला सांगितलं सुनबाई पुरण वाटा. आणि पुरण वाटताना ह्या घरी आलेल्या 4 जणांनी पुरण वाटणारी बाई पाहिली. ती त्या वारकऱ्याची सून होती. ती त्या वारकऱ्याची सून होती. नुकतंच 6 महिन्यापूर्वी त्या वारकऱ्याच्या मुलाचं लग्न झालं. 6 महिन्यापूर्वी लग्न झालं. डोकं भरून पदर घेणारी बाई होती. तुम्ही राहू द्या, तुम्हाला आता कुठे ऊन लागायले, घेऊ नका. तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे, नका पदर घेत जाऊ. घेत जाऊ नका, काय काम नाही. नाही राहू द्या. मला असं वाटतं ज्याची बायको पदर घेत नाही का त्यानं पदराचे पैसे मातीत घाली जाऊ नका, तिथूनच कापून आणि जा.
हो, तिथूनच कापायचा ते पदरण म्हणायचं आमच्या बायकोला जमत नाही, तिला पहिल्यापासूनच होंडराचा नाद आहे. काय का तलवार घेऊन सांगावं यायला का 9-10 बंदुकी संगट हो. कशाला सत्य करायचे? खपक्या पाकिट महाराजाला द्यायचं, ते श्रीमंत करायचा, आणि तुम्ही सोनाराच्या नळी फुकणीसारखे तसेच इकून हवा तिकडे गेली, रिकामे फट उपरनं झटकिलं की. घेत जा सप्त्यातून काहीतरी, घेत जा पदर. तुम्हाला एक सांगू माझ्या माईंनो, तुम्ही म्हणता मेला आमच्यावर काऊन बॉम्ब टाकायला, मुळीच नाही. माझा आणि तुमचं काही वैर नाही, पण माझ्या संप्रदायानं तुम्हाला डोक्यावर घेतलंय. माझ्या वारकरी संप्रदायातल्या 18 संतांपैकी एका संतांनी देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर स्त्री म्हटलंय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. कुलवान घराण्यातली स्त्री या देशाची संपत्ती आहे, श्रीमंती आहे. हा शब्द माझ्या संतांनी तुमच्यासाठी खर्च केलाय. माझ्या माईंनो, 2 गोष्टी झाकलेल्या असल्या पाहिजे, एक लक्ष्मी आणि दुसरी देशाची स्त्री. पैसे डायरीच्या पुढून ठोत जाऊ नको सोमळ्या, कोणी चपका हानीन रे. 2-4 500च्या नोटा असल्या की पुढं ठोतू. अरे लोकायला 10-10 हजाराचे बुटाड येत, आणि काय 2-4 नोटा डायरीच्या पुढून ठोतू भांगिऱ्या. पैसे झाकून ठेवले पाहिजे, आणि या देशाची स्त्री अंग भरून वस्त्र घातलेली पाहिजे. इतकं मोठेपण आहे याच्यामध्ये, फार मोठेपण आहे, फार मोठेपण. असो, स्वयंपाक आटपला, रांगोळ्या लावल्या, गरम गरम पोळ्या पात्रात वाढल्या. जुन्या काळातल्या बाईनं केलेलं पुरण, वाटून घाटून जायफळ टाकलेलं, ते काय पुरण असेल, काय पुरण. आता 3ऱ्या शिटीत डाळ चिप, नाही तर पहिलं पुरण 40 मिनिट गद 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 करीत होत. आता 3 शिटीतच डाळीचा असा घसाच दाबीते कुकर. चेप चेप चेप, बोंबलू नकोस पाय. डाळ शिजत नाही, फुटती. एका मोठ्या माणसाचं वाक्य, कुकर मध्ये भात असल वरण असल पकत नाही, फट्टा बोले फट्टा. म्हणून 2.25 लाख कोटीच्या घरात म्या गाडग्यात वरण शिजलेलं पाहिलं. मी म्हणलं साहेब नाही, म्हणले आमच्या इथं कुकर तिथे पोटमाळ्यावर ठेवले. 2.25 कोटीचं घर आणि गाडग्यात गॅसवर वरण शिजायले. हो, गाडग्यात 87 लाखाची गाडी त्याची, खापराची बिस्लरी त्या गाडीत. हे मोठाले लोक जुन्यावर आलेत, मोठाले लोक जुन्यावर आलेत. जरा तासात राहा सज्जनांनो, तासात राहा. काळ फार बिकट आलाय. कालच्या 2.5 वर्षाच्या काळात कोरोनाच्या महामारीनं आपल्याला सावध केलंय. मागच्या निसर्गावर मात करू नका. निसर्गाला आपलंसं म्हणा, त्या निसर्गाला आपलंसं म्हणा. आपलं खाची सवय ठेवा. ज्या त्या काळात ज्या त्या भाज्या येत्याल, तांदूळ कुंदऱ्याची भाजी असेल, घोळाची भाजी असेल, फांदाची भाजी असेल, काय काय हे जुनी पदार्थ, काय काय चविष्ट. हे मुंबईतल्या लोकांना भेटत नाही, करड्याची भाजी तेन. हो, भेटत असेल तर का उपटिलेली. नशिबवान आहेत आपण, नशिबवान. आपण रोगावर मात करू शकतो. आपलं खाचं शिका. डबात नेत नाही. 3 महिन्यापूर्वी शिजलेले आलू डबोरोटीत कोचलेले तिथं खातू. चांगलं पाळलेलं कुत्र आहेस तू. आणि पप्याच्या माईनं मस्त पहाट गरम चपाती टाकली. राहू दे म्हणला, राहू दे. आणि ते का ताजे शिजित का ते आलू, आणि का होते शिजीनं ते एक खट्यात शिजून ठेवते. हो, मोठ्या डीप फ्रीज मध्ये ठेवलेले ते आलू. महिना आपण खायचे. कायच वडापाव खायचे. वा वा वा. म्हणून मुरदुंगावानी ढेऱ्या झाल्या. काही दिवसाला आपल्याला
शाळेमध्ये टेबल घ्यायचं काम नाही, ढेरीवच वही टेकायची आणि लिहायची. चांगलं शिका खायचं. लावली ताट, पण ताट लावत असताना चौघापैकी एक जण म्हणला जेवायला दक्षिणा पाहिजे. तर जो जेव घालणारा व्यक्ती होता का काय त्यांचा महिमा, बरोबर टायमाला सोडतो, तुम्हाला ताण देणार नाही. कुठं पाप घेऊ तुमचे 10-5 मिनिटं शिल्लक घेऊन, है का नाही. उघड डोक्यावर पाप पडायचं मला, तुम्ही कीर्तनात जास्त वेळ जर बसिले तर, है का नाही. वाट्यावर बस जाईच की. जेवलास का रे, काय भाजी होती. 3-3 वाजूस तर त्याला चॅटिंग करायला, आणि तो पहाटे सकाळी पाणी नेत नाही. आणि त्या हरामखोराला तुम्ही चॅटिंग करता. इतका अमूल्य वेळ त्या नालायकासाठी मातीत घालता. वेळ परमार्थात घाला. विठ्ठला विठ्ठला. मला दक्षिणा पाहिजे. आजही कुठं कुठं जेवायला बसलं की बाबाजी पात्राच्या खाली दक्षिणा लावायची पद्धत आहे. लावते पात्राच्या खाली दक्षिणा लावायची पद्धत. त्या यजमानानं सांगितलं काय देऊ, ते म्हणले जेवण झाल्यावर मागतो. तर मगर जी जीव घालणाऱ्या व्यक्तीला वाटलं मागून मागून काय मागेल, तशा सस्ताईला 4-2 रुपये. 50-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. काय मागणार आहे म्हणे आपल्याला. जेव घातलं, जेवण झाल्याच्या नंतर ते निघाले. मग निघल्यावर लक्षात आलं का म्हणे ती दक्षिणा राहिली द्यायची. काय पाहिजे दक्षिणेत, पुरण वाटणारी बाई पाहिजे. जिने पुरण वाटलंय का ती बाई पाहिजे. ती त्या वारकऱ्याची सून होती. ती त्या वारकऱ्याची सून होती. 6 महिन्यापूर्वी मुलाचं लग्न झालं. कशी सून दान करायची. वारकरी देवघरात गेले, रडू लागले. देवा, आतापर्यंत इच्छा भोजन जेवू घातलो, पण असा हटयोगी भेटलात नाही. म्हणजे असा हट्ट धरणारा कोणी माझ्याकडे आलात नाही. आणि त्यांनी सरळ माझी सून मागावी. देवा, द्यायला काही हरकत नाही हो, पण सासऱ्याला सून दान करण्याचा अधिकार नाहीये. शास्त्रात, वेदात, पुराणात याला आधार नाही. सासरा सुनबाईला दान करू शकत नाही, ही धर्माची परंपरा आहे. याच्या पलीकडे सांगू का, नवऱ्याला सुद्धा बायको दान करण्याचा अधिकार नाही. कारण शास्त्र असं सांगतंय, लालनात पालयन्ते भार्या, ताडनात नैव पालयन्ते भार्या. लालनात पालयन्ते भार्या. पत्नीचं पालन हे लालनात करायचंय, ताडनात नाही. आपल्या पत्नीला सांभाळत असताना एक धर्माचं ज्ञानोबारायांनी एक ओळी खर्च केली. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी झाली, भोगिता तेची भली जिया परी. आपली बायको कुरूप जरी झाली, भोगिता तेची भली जिया परी. तिला देवी मान, तिला जगदंबा मान, तिला लक्ष्मी मान, तिला सर्वस्व मान आणि तिचा स्वीकार कर. असं धर्म सिद्धांत आहे. तिला दान करण्याचा नाहीये. रडत बसले. बाईसाहेब गेल्या, काय झालं काय नाही म्हणे. आज आलेल्या वारकऱ्यांनी आपल्या सुनबाईला मागितलं, त्याही नवऱ्यापाशी रडत बसल्या. काय करावं, कसं शक्य. ती बाई भांडेच घाशीत होती. ती सुनबाई भांडे सगळे जेवल्याच्या नंतर भांडे घासत होती ती. मग नंतर तिचे मालक बाहेरून आले. का ग म्हणे, आई बाबा कुठे, काय म्हणे मध्ये असतील, तू भांडे घासायली. ते सगळे महाराज झाडाखाली, एक महाराज उन्हालाच उभा आहे. ते महाराज पंढरपुरातला मालक होता. फक्त वेश वारकऱ्याचा घेतलेला होता. ते महाराज कस काय उन्हात येत ग, काय म्हणे मला काही माहित नाही. ती कशाला बोलत नवीन पोरगी. आता बिनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया.
नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार हरे भक्त थोर भूमंडळी त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्यावर देवाच्याही पलीकडचं अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त सर्वात शेवटचे देवाच्या हृदयातले भक्त संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात, मी संतांचा महिमा किती वर्णन करू. या भूमंडळावरील संतांचा महिमा वर्णन करत असताना त्यांनी म्हणावं मी किती वर्णन करू, किती वर्णन करू. तो माझ्याच्यानं केल्या जाणार नाही. हे निळोबारायांचं वाक्य. कोण निळोबाराय? 2-4 अभंग पाठ असणारा, 10-5 ज्ञानेश्वरीचे श्लोक पाठ करणारा. स्वप्नात तरी देव येतो का आपल्या? प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा मालक त्यांच्याकडं स्वतःहून देवानं यावं आणि त्या विटेवरच्या मालकाला निळोबारायांनी म्हणावं, देवा आम्ही तुला बोलवलंच नाही. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला शिका. बोलावलं नाही देवा तुला. साध्या पैशावाल्या माणसानं खांद्यावर हात टाकला तर इळभर भाकर खात नाही एखादा सोमळ्या. आणि ज्यानं खांद्यावर हात टाकला त्या भडव्याची लायकी तरी काय असते? काय लायकी असते त्या भडव्याची? आणि त्या हरामखोरानं खांद्यावर हात टाकला की इळभर भाकर खात नाही. आम्हाला त्याहीनं माया खांद्यावर हात टाकला. अरे त्याला पण बटन दाबून कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे. हे ज्याच्या हातात हे त्याला पंढरपुरातला बाप म्हणतात. जरा त्याच्या हाताची अपेक्षा करा. विठाला कोणालाही मोठं म्हणतो आपण, मोठी फक्त संत आहेत आणि मोठा फक्त देव आहे. एक काशीतला मालक मोठा आहे, एक पंढरपुरातला मालक मोठा आहे. आणि या दोघांचं भजन करणारी संत मोठी आहेत. बाकी आपण सगळे चिल्लर आहेत, चिल्लर. झाडा जगळून पडल्याला पाचोळा आहेत आपण, पाचोळा. आपली काय पात्रता या लोकांच्या पुढे. विडाला आणि त्या देवाला परत करण्याची पात्रता ज्यांच्या, त्या वापस जाय म्हणणं सामान्य आहे का? ती निळोबाराय, ती निळोबाराय. त्यांनी म्हणावं संतांचा महिमा प्रतिपादित असताना फार मोठा आवाक्याच्या पलीकड संतांचा महिमा आहे. जिथं निळोबाराय हात टेकतात, काय गिरगावचा बाळू किनारे, काय पात्रता आहे माझी, लायकी तरी काय, काय योग्यता आहे माझी. जिथं निळोबाराय हात टेकतात. अहो संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझे देहूतले मालक म्हणतात, कायवानो आता न पुरे वाणी, कायवानो आता न पुरे वाणी, मस्तकाचरणी
जिथं तुकोबराय म्हणतात संतांचा महिमा वर्णित असताना माझी वाणी अपुरी पडते, तिथं काय किती महिमा टोकाचा असेल संतांचा. काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, हरी भक्त थोर भूमंडळी. हार आता विठोबा रुक्माईला घालू आपण. विठोबा रुक्माईच्या भजनाला हार घालायचा. तोपर्यंत शांत. त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. तुम्हा मला ज्यानं जन्माला घातलं का तो सत्य लोकाचा मालक विधाता आहे. किती चतुर आहे माहिती ब्रह्मदेव. ब्रह्मदेवासारखा हुशार जगात एकही व्यक्ती नाही. एकही व्यक्ती नाही. एका घरासारखे घर बांधणारे आर्किटेक्ट इंजिनियर जगात कुंटलाना असतील. एका वस्तूसारखी वस्तू तयार करणारे विद्वान जगात अब्जानं पडले असतील. अब्जानं. पण एका माणसासारखा एकाही देशात एकही व्यक्ती नाही असा विद्वान फक्त ब्रह्मदेव आहे. अहो चेहऱ्यासारखा चेहरा तर लय लांबची गोष्ट आहे राजे हो. गिरगावच्या बाळूच्या अंगठ्याचे ठसे पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशातल्या माणसाचे मायासारखे ठसे नाहीत. आहेच अंगठा किती, पण एवढ्या मोठ्या अंगठ्यावर त्या रेघा मारल्यात त्या सत्य लोकाच्या मालकानं. एकही रेग माझ्या रेगेसारखी नाही. माझ्या डोळ्याचे जे काही वलय असतील मगर जी एकही कोणाचे नाहीत. काय विद्वान असेल कल्पना करा. एक सोपी विद्वत्ता सांगू का. किती मोठं भांड घ्या, त्याला बारीकस छिद्र पाडा, त्याच्यात पाणीच थांबत नाही. अहो ह्या भांड्याला 9 छिद्र पाडे तरी मनानं पाणी बाहेर येत नाही. 9 छिद्र आहेत त्याला 9, तरी मनानं याच्यातलं पाणी बाहेर निघत नाही. काय विद्वत्ता असेल त्या विधात्याची. कुलाल हाडाचा बापचा आढाचा अखंड मडके घडितो रे. हे 3.5 हाताचे घर तयार करायचा कारखाना ज्या विधात्याकडे, त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. आणि त्या ब्रह्मदेवाला ही संत आवडतात. तुमच्या माझ्यासारख्या गैल्या गुंग्याला पाहू पाहू ब्रह्मदेव मळाला. ते कोणत्या साबणानं धुतल्या जाईन इतका जंगाटला. पण या लोकांना भेटल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचं तेज वाढतंय, म्हणून ब्रह्मदेवाला संत आवडतात. त्याच्या पुढचा मुद्दा बघा. यमधर्मवास पाहे नित्य काळ. दक्षिणेचा राजा यम, त्याला बसायला म्हशीचं पोरग आहे. काय म्हणते म्हशीच्या पोराला तुमच्याकडं? हाल्या रेड्या टोनप काय म्हणत असतील ते. बसायला हाल्या. दक्षिणेचा राजा यम विश्वातले जर 7 लोक सोडून दिले तर एकालाही त्या पठ्ठ्यानं सोडलं नाही. एक जण म्हणला आपल्याकडे लय पैसे, यम आपल्याला भेन. गाढवेस तू, तुला कसा भेन यम? आणि तुझ्याकडे पैसे आहेतच किती, शेळीच्या शेपटी इतके. हा, ज्याच्याकडे 7 कोटी घर सोन्याचे, त्याच्या घराची 1 चौकट इकली तर 3दा आमदार होता येते. 3दा. ते बी घरात बसून प्रचार न करता. 1 चौकट इकली, 1 चौकट तर 3दा आमदार नागरे बुवा. बाहेर पण जायचं नाही प्रचाराला, लोकच आले पाहिजे घरी खणाखण मत टाकायला. 3दा आमदार होता येते. 3दा. अशा त्याच्याकडे 7 कोटी चौकटी होत्या. 2:18 त्याला घरात घुसू दक्षिणेच्या राजानं आपटू हाणलंय. हे 10-5 क्विंटल सोयाबीनवाल्यानं काय शापटा हलवायच्या. मग इतका ऊस गेला. आणि काय ऊस गेला, अजून सक्रातील बायकोचे दागिने सोडले नाहीच.
आणि कशात ऊस घालायला तू इकडं सोयाबीन घातली तिकडं ऊस घातला न उग बकर बकर बोल तू टोपी घाली तू कडक आणि बायको सातार व्हायचा कापूस याचायला मोकार टेकन चौघीत लुगडं एक आणि दिमाखात बोलो तू सुंबळ्या कुठला विठाला विठाला तो यम संतांची वाट पाहतोय यमधर्म वास पाहे नित्य काळ मने धन्य वेळ भेटतीये ज्या वेळेला मला संत भेटतान यम ती वेळ धन्य मानतोय का माहिती अहो गैले गुंगे तर लय हाणलेत त्यानं पण संतांना पाहिल्याच्या नंतर त्याला सुद्धा तेज येते ही ज्या संतात ताकद आहे म्हणून त्या वेळेला तो धन्य मानतोय निळा म्हणे सर्व भाग्ये चोजविती रिद्धी सिद्धी येती ओळंगणे अनिमा गनिमा कामा वशित्वा विशित्वा काय सिद्धी येता ह्या बळस संतांच्या पाया लोटांगण घालतात इतकी ताकद या संतांची आहे साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने वैकुंठवाशी नामनिष्ठ मुक्त कैवल्य समाधिधन सद्गुरु भगवान बाबा वैकुंठवाशी नामनिष्ठ समाधिधन सद्गुरु वामन भाऊ बाबा भाऊंच्या या पुण्यतिथीच्या सोहळ्यानिमित्त तुम्ही केकत जळगावमधील मंडळींनी इंद्राच्या वैभवाला लाजवील असा सुंदरसा संतांचा सोहळा केला म्हणून तुम्हाला धन्यवाद मला आमंत्रित केल्यामुळं नाही तुम्ही संतांचा सोहळा करता याच्याकरता तुम्हाला धन्यवाद तुम्ही संतांसाठी वागता याच्याकरता धन्यवाद या संतांच्या उत्सवाच्या निमित्त तुम्ही अन्नदान करता याच्याकरता तुम्हाला धन्यवाद गावात जेवढ्या अन्नवाची मंडळी असतील तेवढ्यांना मनपूर्वक प्रणाम तारखेच्या संदर्भात चे मगर काय नाव सदानंदजी मगर सतत संपर्क करत होते आज स्वतःहून हजर आहेत गावकऱ्यांच्या वतीने विश्वस्तांच्या वतीनं कमिटीच्या वतीनं तुम्ही मला फोन केला आणि पवित्र संतांच्या उत्सवात मला कीर्तन करण्याचा योग येतोय माझं महत् भाग्य आहे कालपासनं सरपंच सुद्धा सारखी फोन करतात तुमची त्यांनाही धन्यवाद प्रणाम मला वाटतंय आजचं यजमानपद ज्यांच्याकडं आहे ते आदरणीय सन्माननीय काय नाव आहे त्या आलताफभाई शेख वा या संतांच्या उत्सवामध्ये आलताफभाई शेख मुस्लिम समाजाचा बांधव त्या सुद्धा व्यक्तीनं या संतांच्या कार्यात वर्णी लावली ही संत किती मोठी आहेत कल्पना करा किती मोठी आहेत अल्ताफभाई तुम्हाला सुद्धा धन्यवाद मला आमंत्रित करून पाकिट द्यालात म्हणून नाही मला पैशाचा पाईप द्यालाय पंढरपुरातल्या मालकाने किती कॅमेरे आहेत यायच्या देखता सांगायलो मी पैशाचा पाऊस आहे मला बारीकसा बायको एकच आहे 2 लेकरं आहेत काय ताण घ्यायचं काम नाही काय करायचं यथा सांग पण वारकरी संप्रदायात तुम्ही वर्णी लावली याच्याकरता तुम्हाला धन्यवाद एक दुसरा मुद्दा मानतो नागरे महाराज कापशे बुवा कारण माझ्या वारकरी संप्रदायाने सर्व जातींची दखल घेतली सर्व जाती चांगल्या वागल्याच्या नंतर प्रत्येक जातीतला माणूस आपल्यात समाविष्ट करावा असा विश्वाच्या पाठीवर एकच संप्रदाय त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय कबीर मोमिन लतीफ मुसलमान
सेना नावे जान विष्णुदास कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. मला काय गाता येत नाही, तुम्ही बाजूला आहेत म्हणून गालो. एकूण एकाच्या आश्रयान चलते, आपल्याला कुठे गाता येते. या संप्रदायात जातीवाद नाही आणि करायचा बी नाही. वारकरी संप्रदायात जर कोणी जातीवाद करत असेल तर त्याच्या आईला व्याभिचाराचं पाप लागतंय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.